मी पाठराखण करतोय खंबीरपणानं मराठ्यांच्या गोरगरिबाची, खंबीरपणानं लढतोय. पडक नाही उघडं यांची नियत आणि द्वेष आणि यांचे विचार, काय संस्कार आहेत यांचे पाडलेक नाही उघडे. तुम्ही मला याड्यात काढीत होते ना मराठ्याचे नेते, की ह्यो उगसताना उपशिरतोय, ह्यो अमकं करतो, ह्यो तमकं करतो. कळालं का आता कोण किती जातीवादी आहे? मी फक्त लावून धरलंय, मी जातीवाद नाही केला, फक्त लावून धरलंय. मराठ्याला ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे लावून धरलंय. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले, सगळ्यांचे बुरख्या फाडले, खोटे चेहरे बसलेले मुखोटे सगळे ओबीसी नेत्याचे उघडे पडले. आता मागे असं म्हटले होते की मंडल आयोगाला चॅलेंज करणार, का नाही करणार? मग तुमच्याशी नियत म्हणलं. आता ती वेळ आली आहे. आणखीन मी नाही, आणखीन गोर गरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायची मग इच्छा नाही. गाव खेड्यातल्या बिचाऱ्या ओबीसी बांधवांनी काय नाही केलं, हे राजकारणी टोळकं 10-15 जणांचं जमून हे ओबीसीचं वाटोळ करायला निघाले. मंडल कमिशन चॅलेंज बी होतो, रद्द बी होतो. गोर गरिबाच्या अन्नात माती करणारी अवलाद आमची मराठ्यांची नाही. तुम्ही जरी कालीत असली तरी पण मी आणखीन संयम धरणार आहे. मराठ्यांनी सुद्धा संयम धरा, शांतता धरा. बघू किती दिवस करते. शेवटी आमच्या लेकराच्या मानेवर कुऱ्हाड म्हणलं की नावेला जे मग आमचं. पण जरा मराठ्याचे नेते जरा आता यातून बाहेर पडा, जरा आता जातीच्या मागं उभं राहायचं शिका. बोलला असं तुम्हाला कुणी, नाकारीत नाही मी. ओबीसी नेत्याला मराठा नेत्याला त्रास बी दिला असत. आपल्या लोकांनी देऊ द्या, आपले यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे. हे तर डायरेक्ट तुमच्या पोराचं मुंडकच छाटावं लागले जातीच्या. आपले तरी ढकलते, शिवी देते, थोडंच होईल. वाशाने जरा बदला. बोलले असले तर बोलू द्या, काय होत नाही बोलल्यानं. ते तर पुरंच आता काडीच लावायला निघालेत, राखच करायला निघालेत मराठ्याची. ते आंदोलनात जाऊ शकतात ओबीसीचे नेते, मराठ्यांचे सुद्धा येऊ शकतात. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं सांगतो, आता थोडं चेंज करा मराठ्यांच्या समाजाच्या पोरांनी. तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश आहे मराठा समाजाच्या पोरांसाठी. आपल्या नेत्याला आता बोलायचं थोडं आपण कमी करा. आपण काय करतोय, आपल्याच नेत्याला जोडितो. आपले नेते नालायक आहेत म्हणून. हे यांचे नेते ओबीसीचे नालायक आहेत, तरी हे नालायक म्हणत नाहीत, चांगलाच आहे म्हणतात. थोडा बदल करा आपल्यात बी. आता त्यांचे नेते ते जवळ करायले तर आपले लुटून लावायला लागले. आपण त्यांचे लोटायलो तर आपले बी लोटायलो. आता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याला बंद करा बोलायचं. आपण बी आता जरा यांचं शिकू, जरा यांच्याकडून शिकाव जातीवाद काय असतो ओबीसी नेत्यांकडून. आणि ती आपल्याला आता शिकायला मिळालं. जरा हुशारी नव्हा. निवडणुकीत काही गोष्टी मिळाल्या बघायला, आता विचार बघायला मिळाले. निवडणूक झाल्यावर बघू म्हणले होते ना, हे बघायला लागलेत ते. आपण बघू पुढं, काही अडचण नाही, टेन्शन नाही घ्यायचं.